बातमी पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली नाशिकमधनं घडामोडींना वेग आलाय कारण अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी भेटीसाठी उदय सामंत यांनी फोनवरून निरोप दिलाय। गोकुळ गीते उदय सामंत यांची भेट होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर गोकुळ गीते आणि गणेश गीते हे दोघंही मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यामुळे आता नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र हे दोघंही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। शुभम बोडके अधिक माहिती देतील। शुभम, दोघंही निवडणूक लढवण्यावर ठाम असतानाच आता त्यांचं मन कसं वळवण्यात येणार आहे? शुभम, नक्कीच अश्विन, आपण जर बघितलं तर नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट खरं तर गोकुळ गीते यांच्या उमेदवारीनंतर समोर आलेला होता। महाविकास आघाडीने नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे अपक्ष उमेदवारी करण्यासाठी या ठिकाणी गोकुळ गीते यांचं मोठं आव्हान खरं तर या महायुतीच्या नरेंद्र दराडे यांच्या समोर असणार आहे। त्यामुळे उदय सामंत जे आहे ते आज दिवसभरापासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे देखील आहेत। अनेक जे महत्वाचे नेते आहेत शिवसेनेचे ते देखील नाशिकमध्ये आहेत। एकूण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणानंतर स्वतः उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना फोनद्वारे निरोप पाठवला आहे। भेटीसाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आज संध्याकाळी त्यांची भेट या दोघांची होणार अशी देखील माहिती खरं तर आपल्याला सूत्रांनी दिली आहे। एकूण जर बघितलं तर गणेश गीते आणि गोकुळ गीते हे दोघंही गीते बंधू उमेदवारी करण्यावर ठाम आहे। गणेश गीते यांची जर उमेदवारी मागे झाली तर त्या ठिकाणी गोकुळ गीते उमेदवार असणार आहे। त्यामुळे गोकुळ गीते यांची खरं तर उमेदवारी ही मागे घेण्यासाठी शिवसेनेकडनं प्रयत्न केले जाते, तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन आणि भाजपकडनं गणेश गीते यांच्या उमेदवारी माघारीसाठी त्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे या सगळ्या घडामोडींनंतर काय नेमका निर्णय होणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आज रात्री गोकुळ गीते आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते काय निर्णय घेणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।